झालं? हसतेस कशाला? कधी धडपडली नाहीयेस का कधी कोणाला धडपडताना बघितलं नाहीयेस? मी माणसाला धडपडताना पाहिलं पण बदकाला असं पडताना नव्हतं पाहिलं. श्रावणी छान दिसतेस तू ना. खरं म्हणजे ना रोज असेच काहीतरी ड्रेसेस घालत जा म्हणजे ते सगळ्यांचं मनोरंजन होईल छानपैकी. मनोरंजनासाठी आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत घरात. ते स्वीटीला आणून ठेवलेस ना तू. ती काही कमी मजेदार कॅरेक्टर नाहीये. नाही तुझ्या एवढी मजेदार नाहीये ती. नाही पण खरंच छान दिसतेस हा. त्याचे पाताडे पाय बसक पोट एवढं छान दिसतंय बदक मला रंकाळ्यात सोडावंसं वाटतं. तुला विचारलंय का मी? तो तुझं बघ ना. मला कशाला सांगतेस? अगं मी तुला कुठे सांगते मी आपली स्वतःशी बोलतेय. श्रावणी मॅडम गाडी रेडी केली आहे. हो जाते मी. थँक्यू. बदक आपलं श्रावणी सांभाळून जा म्हणजे हे सगळं असेल. हळू 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 परत पडशील. स्वीटे म्हणजे त्या श्रावणीची आज लई मोठी फजिती होणार आहे. तिची फजिती कशी होते ते तुम्ही बघाच आता. स्वीटे मानलं काय नाही म्हणजे त्या मंत्री साहेबांच्या ऑफिसला जायला लागल्यापासून आधीपासूनच होय. डोकं तर चालवायला लागते की शोभताई. ती श्रावणी माझ्या शुभवर नजर टाकते ना. आता मी बघतोच तिला. बर शुभ कुठे दिसेना झालंय. केक केक आणायला गेलाय. नाही म्हणजे आमचे हेच जाणार होते पण ते काय झालं त्यांना फोन चालू झाले ना म्हणून नाही गेले. शुभूला सांगितलं मोठा केक घेऊन ये, एवढी सगळी तयारी केली. गिफ्ट आणलंयस काय? होय ते की शुभची वाट बघतोय मी. हा वैभवीसाठी आणलं ना. आलोच. तबे झाली का यांची तयारी? आम्ही बघू काय. आम्ही तर आवरण्यात बिझी होतो. ते आई आणि सानिका आहेत ना ते बघून घेतील. कसं दिसायला? एक नंबर दिसते. तुला कुठं म्हणतं काम कर. उत्सव मूर्ती आहे. आज आपण फक्त एन्जॉय करायचं. करू दे यांना काम. तरी तुझ्या बहिणीची जीवले चुरचुर चालायला लागले. हात चालू दे. भारीच दिसते आज. मस्तपैकी फोटो काढून सोशल मीडियावर टाकू. काय म्हणती? चालतंय की. चल फोटो काढू. थोडे तो पोज देऊ काय? काय ग चिमणे? माझं मोठं गिफ्ट कुठे? अगं चिमणी मी लय शोधलं पण मोठं गिफ्ट गावलंच नाही बघ. नाही तुम्ही खोटं बोलताय. आज माझा वाढदिवस आहे ना. एक एवढीच इच्छा नाही पूर्ण करू शकणार. काय बी करा मला माझं गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. जा. अगं ऐकून घे ना. वैभव बाळा तुझा मामा तुला काय सांगून गेलाय? तुला मोठ्याच्या मोठं गिफ्ट आणणार आहे. मग कशाला काळजी करतेस? मामा आणणार आहे. तू नको काळजी करू. मैत्रिणी बरोबर खेळायला जा. मी आले. हा मस्ती स्वतःच्या पोरीचा बर्थडे एक गिफ्ट आणायला सांगितलं होतं. का नाही घेऊन आलाय? अगं गेलो होतो दुकानात. सगळंच महागे. आईने पैसे दिले त्याचं काय केलं? उडवले नाहीये. पोरीचा बर्थडे मित्रांना पार्टी दिली. मित्रांना पार्टीची अगं द्यावी लागते. बिझनेस लाईन मध्ये रिलेशन डेव्हलप करावं लागतं. हवा. ए शोभी उगा चांगल्या दिवशी बांधू नको. बरं बरं ठीक आहे. असं नाही करायचं काय परत. काय दिसती विषयच हार्ड केलाय. असंच बोलत राहिलं. जावं कसं जावं. पिल्ल्या काय झालं? असं चेहरा पाडून का बसलेस बाळा? मामा बघ ना पप्पांनी मला माझं गिफ्टच नाही दिलं. तू इकडे. तू काय काळजी करायला लागलेस? तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आणणार आहे मी. सरप्राईज आहे. खरंच आहे? शुभू मामा आहे तर लड घ्यायचा नाही. हे बघ मी ऑनलाईन गिफ्ट ऑर्डर केलंय. आता येतच असेल. हा थँक्यू मामा. तूच माझ्या या जगातला बेस्ट मामा आहे. वैभवी एक सांगू काय तुला? तुझ्या मामावर ना विश्वास नको ठेवू बघ तू. अगं तो आज काहीतरी भलतच सांगतो आणि करतो भलतच. स्वीटी असं का बोलायला लागलेस? मी कधी केलं असं? अरे इथं नाही रे पण तिथं मंत्री साहेबांकडे तर तू तसंच वागतोस ना. मग तेच सांगालोय तिला. बरं तुझ्या मामाचं गिफ्ट अजून येतंय ना ते राहू दे. पण हे बघ
मामीनं गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. हे घे. थँक्यू. जा खेळा जा मैत्रिणींबरोबर. थँक्स स्वीटी. अरे थँक्यू कशा पायी बोलायलास तसं पण आज तर मी लई खुश आहे बघ. तू काय एवढी खुश आहेस? अरे एवढा महत्वाचा दिवस आहे ना, खुश नसणार काय मी? आणि आज तर माझ्या मनाला एकदम शांती मिळणार आहे बघ. म्हणजे तू श्रावणीला परत अडचणीत आणणार आहेस की काय? अरे काय बोलालस? मी तिला कशाला अडचणीत आणू? ती स्वतःच तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असते, हाय का नाही? आणि मला काही कामं नाहीत का तुझ्या श्रावणी मॅडम बद्दल विचार करत बसायला? तुला काय आणि कसली कामं असतात की नाही ते मला चांगलं ठाऊक आहे. तुला काय विचार करायचा आहे तो कर, पण एक लक्षात ठेव, त्या श्रावणीचा एवढा विचार करायला तिची लायकी नाही रे माझ्या पुढे. हा हे मात्र खरं आहे. तिची लायकी तुझ्यापेक्षा जास्त आहे. तू माझी लायकी काढायला शुभू? हे बघ, प्रत्येक माणसाला आपली लायकी माहित असली पाहिजे. जशी तुला पण तुझी लायकी माहित असेलच की. कारण मला श्रावणीची लायकी माहिती आहे. ती जगातली सगळ्यात ग्रेट मुलगी आहे. खरे लईच कौतुक करायलायस तुझ्या श्रावणी मॅडमचं. थोडी कळ काढ, कळलंच तुला कोणाची लायकी काय आहे ती व्यवस्थित कळ. एन्जॉय द पार्टी. तू असं का बोलून गेली? ही काय करणार आहे नक्की? अहो काय झालंय? बघा बघा. बघतो मॅडम, बघतो जरा. दादा काय झालंय काय? गाडी गरम झाली म्हणून बंद पडली. तर कशी जाऊ मी? बघा कुठं पोहोचले असतील, मला उशीरच होणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही गाडी रिपेअर करा आणि मग घेऊन या, मी बघते माझं काय ते. हो. रिक्षा. हे बदक बघ. हे लहान मुलांच्या पार्टीत चालली वाटतं. हा ए आमच्या घरी सुद्धा पार्टी आहे. येतेस का आमच्या सोबत? जास्त आगाऊपणा केलास ना तर गाल लाल करी ना. अरे बापरे, घाबरलो ना मी. गप्पा राहणार तर खरंच देईन. लई येडी पोरगी दिसते रे. दिसायला फक्त मोठी आहे पण अक्कल नाही येईल. बघा कसे बदकासारखे कपडे घालून फिरते. चला आपण निघूया. रिक्षा रिक्षा. देवा, तू पार्टीला मी कशी वेळेत पोचणार?